लेफ्टनंट सई जाधव. आता हेच नाव घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे, सर्व परिचित झालेलं आहे. कारण नुकतंच यांनी भारतीय लष्करी अकादमीचं लेफ्टनंट पद हे त्यांनी घेतलेलं आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे आणि परीक्षेसाठी आपल्याला याबद्दल प्रश्न विचारतात. प्रश्न कसा विचारतील बघा मित्रांनो. भारतीय लष्करी अकादमी म्हणजेच IMA इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? तर याचं बरोबरचं उत्तर असणार आहे सई जाधव हे उत्तर असणार आहे. आपण थोडक्यात काय माहिती घेऊया मित्रांनो. तर बघा, पेपरमध्ये त्या दिवशीच्या सगळ्या ठिकाणी या प्रकारचे लेख आले होते की लष्करी संस्थेचा 93 वर्षांचा विक्रम मोडणारी सई जाधव आहे तरी कोण. आपण यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो. तर अत्यंत महत्त्वाची महिला आहेत सई जाधव, ज्या जयसिंगपूरच्या आहेत, म्हणजे कोल्हापूरच्या मूळच्या आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर देहरादून मधून IMA चं प्रशिक्षण पूर्ण करून कमिशन झालेली पहिली महिला अधिकारी ठरलेली आहे. त्यांचं वय सध्या 23 वर्ष आहे आणि IMA पाहायला गेलं म्हणजेच इंडियन मिलिटरी अकॅडमी जे देहरादून या ठिकाणी स्थित आहे, त्याची स्थापना झाली होती 1 ऑक्टोबर 1932 साली आणि या पहिल्या महिला IMA ग्रॅज्युएट आहेत लेफ्टनंट सई जाधव 2025. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. कमिशन टेरिटोरियल आर्मी, आता त्यांचं कमिशन जे आहे, परमनंट कमिशन जे आहे, ते त्यांचं प्रादेशिक सेनेमध्ये होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. 93 वर्षामध्ये, म्हणजे जर आपण प्रादेशिक सेनेचा